प्रश्न, कोणती मुलगी आपली खालचं पपई स्वच्छ ठेवतात? उत्तर, स्त्रिया आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे खूप लक्ष देतात. त्या नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी योग्य सवयी पाळतात. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि आत्मविश्वासही वाढतो. स्वच्छता ही प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न, कोणत्या करताना खूप लाजतात? उत्तर, काही गोष्टी करताना लोकांना नैसर्गिकपणे लाज वाटते. विशेषतः जेव्हा इतर लोक आसपास असतात किंवा समाज काय म्हणेल याची चिंता असते. ही भावना मानवी स्वभावाचा एक भाग आहे. वेळेनुसार आत्मविश्वास वाढल्यावर ही लाज कमी होते. प्रश्न, अधिक मजा घेण्यासाठी त्या कुठे जाऊन तिच्या सोबत काम करावे? उत्तर, लोक आनंद घेण्यासाठी सहसा शांत किंवा आवडत्या ठिकाणी जातात. जसे की फिरायला जाणे, ट्रिप प्लॅन करणे किंवा निसर्गात वेळ घालवणे. नवीन अनुभव घेतल्याने मन ताजेतवाने होते. यामुळे आनंद आणि समाधान मिळते. प्रश्न, तिची कालची जागा कसे केल्यास लवकर सुजत असते? उत्तर, शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त ताण आल्यास सूज येऊ शकते. जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे यामुळे पायांमध्ये सूज येते. योग्य विश्रांती घेतल्यास आणि काळजी घेतल्यास ही समस्या कमी होते. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रश्न, कोणत्या छोटे कपडे घालून आपल्या पपईत बाबूराव बोलते? उत्तर, जेव्हा शरीराला जास्त उष्णता जाणवते तेव्हा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोक आरामदायक कपडे घालण्याचा प्रयत्न करतात. योग्य कपडे परिधान केल्याने शरीराला आराम मिळतो. हे आरोग्यासाठीही चांगले असते. प्रश्न, कोणती बाई हातात धरून बाबूराव बिळात घालते? उत्तर, कोणतेही काम करताना व्यक्ती स्वतःच्या सोयीप्रमाणे निर्णय घेतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. योग्य समज आणि जबाबदारीने वागणे महत्त्वाचे असते. यामुळे सुरक्षितता आणि समाधान मिळते. प्रश्न, कॉलेजमधील मुली खालची जागा कुठे दाखवतात? उत्तर, लोक सहसा खासगी गोष्टींसाठी सुरक्षित आणि खाजगी ठिकाण निवडतात. जिथे इतरांचा हस्तक्षेप नसतो तिथेच अशा गोष्टी केल्या जातात. गोपनीयता राखणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे सुरक्षित वातावरण तयार होते. प्रश्न, कॉलेजच्या मुलीला खांद्यावर पाय ठेवून काम केल्यास कसं वाटतं? उत्तर, कोणतेही काम करताना आरामदायक पद्धत निवडणे महत्त्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने केल्यास शरीराला त्रास होऊ शकतो. योग्य पोझिशनमुळे शरीरावर ताण कमी पडतो. त्यामुळे आराम आणि संतुलन राखले जाते. प्रश्न, कोणत्या प्रकारे केल्यावर रक्त येऊ शकते? उत्तर, शरीरावर अचानक ताण किंवा इजा झाल्यास रक्त येऊ शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हळूहळू आणि काळजीपूर्वक वागल्यास दुखापत टाळता येते. आरोग्य सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, मुलींना सर्वात जास्त इच्छा कधी होते? उत्तर, प्रत्येक व्यक्तीच्या भावना आणि इच्छा वेगवेगळ्या असतात. त्या मानसिक स्थिती, वातावरण आणि परिस्थितीवर अवलंबून असतात. योग्य समज आणि संवाद यामुळे भावना संतुलित राहतात. हे पूर्णपणे वैयक्तिक असते. प्रश्न, कोणत्या मुलगी आपल्या खालच्या जागेला जिभेने चाटू देतात? उत्तर,
आपण स्वतःचे ओठ जिभेने ओलसर ठेवू शकतो. हे नैसर्गिक आहे आणि ओठ कोरडे पडू नयेत यासाठी उपयोगी ठरते. शरीराची काळजी घेणे ही एक सामान्य गोष्ट आहे. यामुळे आराम मिळतो. प्रश्न: कॉलेजची मुलगी आपली खाज कशी भागवतात? उत्तर: शरीरावर खाज आल्यास योग्य उपचार करणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषध किंवा मल वापरावे. स्वच्छता राखल्यानेही खाज कमी होते. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रश्न: कोणत्या बाई खालची जागा लवकर सुजते? उत्तर: शरीरावर जास्त ताण आल्यास किंवा थकवा झाल्यास सूज येऊ शकते. विशेषतः जास्त वेळ उभे राहिल्यास पाय सुजतात. योग्य विश्रांती आणि काळजी घेतल्यास ही समस्या कमी होते. संतुलित जीवनशैली महत्त्वाची आहे. प्रश्न: कोणती मुलगी सामानात अवजार टाकून देतात? उत्तर: जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्वस्थता किंवा त्रास जाणवतो तेव्हा ती उपाय शोधते. योग्य मार्गाने समस्या सोडवणे महत्त्वाचे असते. सुरक्षित आणि योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. यामुळे नुकसान टाळता येते. प्रश्न: मुलांचा शेंडा हलवल्यास काय होते? उत्तर: शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श केल्यावर संवेदना जाणवू शकतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे काही विशेष बदल होत नाहीत. शरीराची प्रतिक्रिया ही सामान्य असते.